नमस्कार मित्रांनो, आजच्या या ऑनलाईन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपल्याला प्रथम सत्र परीक्षा समाजशास्त्र 1 या विषयाचे प्रश्नपत्रिका स्वरूप त्याचबरोबर बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप अभ्यासायचं आहे। मित्रांनो, इयत्ता 10वी मध्ये समाजशास्त्र 1 आणि समाजशास्त्र 2 विषय तुम्हाला अभ्यासाला आहे। त्यामध्ये समाजशास्त्र 1 म्हणजे इतिहास राज्यशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप प्रथम सत्र परीक्षेचं आणि बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कशा प्रकारचं असणार आहे, त्यामध्ये गुणदान पद्धत कशी आहे, त्याचबरोबर आदर्श उत्तरे कशा प्रकारे लिहावीत, या संदर्भामध्ये आज आपण उहापोह करणार आहोत। मित्रांनो, इतिहास राज्यशास्त्र या विषयाचा पेपर एकूण 40 गुणांचा असतो। 40 गुणांच्या या पेपरसाठी एकूण 2 तासाचा वेळ बोर्डाने दिलेला आहे। त्याचबरोबर मित्रांनो, हा पेपर सोडवताना कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे, कोणत्या सूचनांचं पालन केलं पाहिजे, त्या 6 सूचना आपण आधी समजून घेऊ। मित्रांनो, पहिली सूचना, सर्व कृती किंवा प्रश्न सोडवणे आवश्यक आहे। 2, उजवीकडील जे अंक असतात ते प्रश्नांचे गुण दर्शवतात। तिसरा मुद्दा, प्रश्न किंवा कृती 1 ते 5 हे इतिहास विषयावर आधारित असतात, तर प्रश्न क्रमांक 6 ते 9 हे राज्यशास्त्र विषयावर विचारलेले असतात। चौथा मुद्दा, प्रश्न क्रमांक 1 व प्रश्न क्रमांक 6 यामध्ये जी विधानं दिलेली असतात ते विधानं रिकाम्या जागांच्या स्वरूपात असतात आणि ती विधानं पूर्ण वाक्यामध्ये लिहून रिकाम्या जागेला अंडरलाईन करणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे। पाचवा मुद्दा, प्रश्न क्रमांक 2 व 8 मध्ये दिलेले संकल्पना चित्रे कृतीपत्रिकेनुसार पेनाने उत्तरपत्रिकेत तयार करणं अपेक्षित आहे। काही मुलं या प्रकारच्या कृतीपत्रिकेमध्ये कृत्या पेनाने तयार न करता अंक टाकून उत्तर लिहित असतात, असे यामध्ये अभिप्रेत नाही। 6वा मुद्दा, प्रश्न क्रमांक 1 मध्ये प्रत्येक संचातील फक्त चुकीची जोडी ओळखून लिहिणे अपेक्षित आहे। चुकीची जोडी शोधून उत्तर लिहिणे अपेक्षित आहे। मित्रांनो, आता आपण प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाला सुरुवात करू। प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। अशा प्रकारे 3 मार्काला प्रश्न पहिला असेल। त्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, तर या प्रश्न प्रकारात एकूण 3 उपप्रश्न दिलेले असतात आणि तिघही उपप्रश्न सोडवणे आवश्यक आहे। मित्रांनो, प्रत्येक विधानासाठी दिलेल्या 4 पर्यायातून योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करून पर्यायाला अंडरलाईन करणं आवश्यक आहे। उत्तरासाठी निवडलेले पर्याय हे अधोरेखित करणं महत्त्वाचं आहे। मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीनवर 3 प्रश्न दिसत आहेत आणि तिघही प्रश्नांना खाली अ, ब, क, ड असे 4 पर्याय दिलेले आहेत। 3 मार्काला 3 प्रश्न विचारले जातात। प्रश्न पहिला ब हा सुद्धा पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा, 3 मार्काला तुम्हाला विचारला जाणार आहे। मित्रांनो, यामध्ये तुम्हाला 4 जोड्या विचारल्या जाणार आहेत। त्यामध्ये 4 जोड्यांमध्ये जे 4 प्रश्न तुम्हाला परीक्षेला पडणार आहे त्या 4 प्रश्नांमधली एक जोडी चुकीची राहणार आहे। ती चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची आहे आणि ज्या बरोबर 3 जोड्या आहेत त्या 3 जोड्यांना ओळखून, चुकीची जोडी ओळखून उत्तरपत्रिकेत लिहिणं अपेक्षित आहे। उत्तरात केवळ चुकीची जोडी ओळखून लिहिणं महत्त्वाचं आहे, बरोबर जोड्या ज्या आहेत त्या उत्तरात लिहिणं गरजेच्या नाही। मित्रांनो, यामध्ये तुम्हाला एकूण 3 जोड्या विचारल्या जातील 3 मार्कासाठी। प्रश्न क्रमांक 2, दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करा। यामध्ये मित्रांनो तुम्हाला 4 प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात 4 गुणांसाठी। त्यामध्ये
संकल्पना चित्र पूर्ण करा, दिलेल्या विषयांवर संकल्पना चित्र तयार करा, कालरेषा तयार करा, ओघ तक्ता तयार करा. अशा प्रकारे 3 कृत्या तुम्हाला दिल्या जातील. त्यापैकी 2 कृत्या तुम्हाला पेपरमध्ये लिहिणं आवश्यक आहे. प्रत्येक कृतीला 2 मार्क आहे. 2 + 2 = 4 मार्क तुम्हाला या प्रश्नासाठी विचारले जाणार आहे. अशा प्रकारे तक्ता तुम्हाला असेल, कोणत्याही प्रकारचा तक्ता पडेल आणि त्यामधले उत्तरं तुम्हाला यामध्ये लिहिणं आवश्यक आहे. त्याचबरोबर संकल्पना चित्र जर पडलं तर त्या संकल्पना चित्रामध्ये अशा प्रकारे तुम्ही मुद्दे लिहिणं आवश्यक आहे. मित्रांनो, असा हा प्रश्न पहिला अ, ब आणि दुसरा अ याप्रमाणे तुम्हाला सोडवायचा आहे. आता प्रश्न दुसरा जो ब आहे, थोडक्यात टिपा लिहा कोणत्याही 2. यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, 4 मार्कासाठी हा प्रश्न आहे. तुम्हाला यामध्ये एकूण प्रश्न प्रकारात 3 विषयांवर टिपा विचारल्या जातील. त्यापैकी 2 टिपांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. प्रत्येक उत्तराला 2 गुण असल्याने 25 ते 30 शब्दामध्ये ते लिहिणं अपेक्षित आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 3, पुढील विधाने सहकारान स्पष्ट करा. यामध्ये लक्षात ठेवा, तुम्हाला 4 गुण आहे, 2 प्रश्न सोडवायचे आहे. त्यापैकी मित्रांनो, या प्रश्न प्रकारात एकूण 4 विधाने दिले जातील. त्यापैकी 2 विधानं सोडवायची आहे. प्रत्येक विधानाला 2 गुण आहे. असे एकूण 4 गुण तुम्हाला यामध्ये विचारले जाणार आहे. मग यामध्ये तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे, तर ही गोष्ट महत्त्वाची आहे. असे 4 विधानं पडले की उत्तराचा आरंभ आणि उत्तराचा शेवट या विधानाने करा. उदाहरणार्थ, बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे असं म्हणून त्याच्यापुढे अंडरलाईन करून उत्तराला सुरुवात करा आणि उत्तर संपल्यावर समारोपामध्ये लिहा. अशा प्रकारे हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. असा उत्तराचा आरंभ आणि उत्तराचा शेवट जे विधान दिलेलं आहे त्या विधानाने करणं आवश्यक आहे. हे तुम्ही प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, पुढील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तुम्हाला एक 15 ओळीचा उतारा, एक परिच्छेद दिला जाईल. त्या परिच्छेदावरती तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातील. पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न हा 1-1 मार्काचा असेल व तिसरा प्रश्न हा 2 मार्काचा असेल. असे 4 मार्काचे 3 प्रश्न, 4 मार्कासाठी 3 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. त्यासाठी उतारा व्यवस्थित वाचून उत्तरे निश्चित करा. उत्तरे स्वतःच्या भाषेत लिहा. उतार्याच्या क्रमाप्रमाणे प्रश्न क्रमवार असतील असे नाही. उतार्यावर कुठल्याही प्रकारे कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा बघा, तुम्हाला खाली एक उतारा दाखवला आहे. या उतार्यावरती हे 3 प्रश्न तयार केलेले आहे आणि या 3ही प्रश्नांची उत्तरं या उतार्यामध्ये आहे आणि ही उत्तरं लिहित असताना ती स्वभाषेत तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे. अशा प्रकारे 4 मार्काला उतारा आणि उतार्यावरचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला पडणार आहेत. उतारा कोणताही पडू शकतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 5, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2, म्हणजे एक प्रश्न 3 मार्काचा. यावरनं हा प्रश्न किती मार्काचा? 6 मार्काला आहे. मित्रांनो, हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे. यामध्ये एकूण तुला 4 प्रश्न विचारले जातील. 4 पैकी तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची. एका प्रश्नाला 3 गुण आहे, म्हणजे 2 प्रश्नांचे झाले 6 गुण. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला काय काय विचारलं जाऊ शकतं, तर तुम्हाला स्पष्टीकरण करा विचारलं जाऊ शकतं, किंवा साम्यभेद दाखवणारे तुलनात्मक मुद्दे लिहा विचारले जाऊ शकतात, किंवा परिस्थितीशी तुलना करणारा प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा ओघ तक्ता तयार करा. अशा प्रकारचे प्रश्न या पेपरमध्ये या स्वरूपामध्ये विचारले जाऊ शकतात. त्याचं एक स्वरूप खाली दिलेलं आहे. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीचे वैशिष्ट्ये लिहा. हा एक प्रश्न त्यावर आधारित असा विचारला जाऊ शकतो. अशा स्वरूपाची प्रश्न या प्रश्न क्रमांक 5 मध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. मित्रांनो, पेपर लिहित असताना राज्यशास्त्र आणि इतिहास असे 2 भाग असल्यामुळे पहिला भाग लिहित असताना इतिहास असं वरती नोंदवा. आता प्रश्न 6वा आहे,
त्यावरती लिहा राज्यशास्त्र आणि मग राज्यशास्त्र विभागाला सुरुवात करा. प्रश्न 6 राज्यशास्त्राचा आहे. मित्रांनो, राज्यशास्त्रामध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की राज्यशास्त्रावरील या वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये 2 विधाने दिली जातात. प्रश्न 6 किती विधानं दिली जातील? 2 विधानं. आणि या दोघंही विधानांची उत्तरं लिहिताना जे 4 पर्याय दिलेले आहेत त्याच्यातला अचूक पर्याय निवडून या रिकाम्या जागेमध्ये ते लिहून त्याला अंडरलाईन करणं आवश्यक आहे. म्हणजे विधान पूर्ण लिहा, त्याला अंडरलाईन करा आणि अशा प्रकारे त्याला 2 मार्कांसाठी 2 विधानं तुम्हाला विचारले जातील. प्रश्न 7 जो आहे मित्रांनो तो लक्षात घ्या. पुढील विधाने चुकी बरोबर ते कारण स्पष्ट करा. यामध्ये तुम्हाला 3 विधानं दिली जातील. त्या 3 विधानांमध्ये जे विधान चूक असेल बरोबर असेल ते तुम्हाला शोधायचं आहे आणि त्या 3 विधानांपैकी 2 विधानांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. तुम्हाला विधान चूक आहे बरोबर हे कळलं की ते विधान चूक का आहे किंवा बरोबर का आहे त्या संदर्भामध्ये त्याचं स्पष्टीकरण लिहिणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ खाली पहा, एक प्रश्न आहे, निवडणूक आयोग निवडणुकीच्या दरम्यान आचारसंहिता लागू करतो. हे विधान चूक आहे का बरोबर आहे? तर हे विधान बरोबर आहे. मग हे विधान का बरोबर आहे? हे मुद्देसूद 4-5 मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला याचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. दुसरा प्रश्न पहा, राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे आपण चूक आहे का बरोबर आहे, हा जर बरोबर असेल तर हा प्रश्न का बरोबर आहे हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांच्या लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो. हे विधान चुकी बरोबर, हे विधान चुकी बरोबर, हे विधान बरोबर आहे. तर मग याचं स्पष्टीकरण लिहिणं अपेक्षित आहे. प्रश्न 8 अ, पुढील संकल्पना स्पष्ट करा. मित्रांनो, कोणत्याही यापैकी एका प्रश्नाचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. 2 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे आणि एकाचं उत्तर लिहिणं तुम्हाला गरजेचं आहे. 2 मार्कासाठी आहे. उदाहरणार्थ बघा, प्रश्न कसा असेल, मध्यावधी निवडणुका किंवा पर्यावरण चळवळ. संकल्पना स्पष्ट करायच्या कोणत्याही संकल्पना तुम्हाला परीक्षेला विचारल्या जातील. मित्रांनो, प्रश्न 8 ब, कोणताही एकच लिहायचा आहे. यामध्ये सूचनेनुसार कृती करा किंवा संकल्पना चित्र पूर्ण करा, कालरेषा पूर्ण करा, दिलेल्या संकल्पना चित्र तयार करा, ओघतक्ता करा, यापैकी कोणताही एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये तुम्ही ज्या आकृत्या काढणार आहे त्या पेनने काढल्या पाहिजे. लक्षात ठेवलं पाहिजे की पेनाने आकृत्या काढायचे. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला संस्थेच्या शाखा, उपशाखा, वैशिष्ट्ये, वंश, वृक्ष, ओघतक्ता तयार करायचा असेल तो त्या प्रकारे तयार केला पाहिजे. अशा प्रकारे बघा, याच्यामध्ये दिलेलं आहे महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष. आता हे त्याचे 4 मुद्दे तुम्हाला लिहिणे इथं आवश्यक आहे. म्हणून या 4ही मुद्द्यांना तुम्ही आकृत्या काढून, पेनाने आकृत्या काढून लिहिणं अपेक्षित आहे. मित्रांनो, प्रश्न जो 8 संपला आहे. प्रश्न 9 बघा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा, कोणतेही एक. यामध्ये तुम्हाला एकूण 2 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी तुम्हाला एक प्रश्न लिहायचा आहे. एका प्रश्नाला 2 मार्क आहे. यामध्ये साम्यभेद दाखवणारी तुलना करा असा असेल किंवा तुमचे मत व्यक्त करा किंवा उपयुक्तता स्पष्ट करा, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांचा समावेश असेल. 2 प्रश्न विचारले जातील. त्या दोघंही प्रश्नांपैकी एका प्रश्नाचं उत्तर 20 ते 25 ते 30 शब्दामध्ये तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ पहा, न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयामुळे महिलांचा सन्मान व प्रतिष्ठा जपणूक झालेली आहे किंवा राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये लिहा. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला, अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात आणि त्या माध्यमातून तुम्ही प्रथम सत्र परीक्षेची तयारी करायची आहे. आता मी तुम्हाला एक आदर्श उत्तरपत्रिका दाखवून आहे, तुम्ही उत्तर कशी लिहिली पाहिजे. आता हे झाले आपले प्रश्नाचं स्वरूप. उत्तर लिहिताना तुम्ही कशा प्रकारे उत्तर लिहिलं पाहिजे हे आपण बघणार आहोत. बघा मित्रांनो, हा प्रश्न पहिला आहे. यामध्ये तुम्ही पेपर आखत असताना पहिली रेष मारा, दुसरी रेष मारा आणि इथं तिसरी रेष मारा. या 3 रेषा मारण्याचं कारण तुमच्या लक्षात आलं असेल की पहिल्या कप्प्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 इथे अ आणि अ मधलं हे पहिलं, दुसरं, तिसरं, हे पहिलं, दुसरं, तिसरं, म्हणून 3 रेषा मारणं आवश्यक आहे. हे तुम्ही प्रत्येकाने लक्षात घ्यायचं आहे.
म्हणजे जेणेकरून तुमचे जे बरोबर प्रश्न आहेत त्यांना मार्क देताना अडचण येणार नाही. इकडे बरोबर बरोबर बरोबर, याला 1 मार्क, याला 1 मार्क, याला 1 मार्क, असे झाले तुमचे 3 मार्क. म्हणून या प्रकारे तुम्ही पेपर आखा. ज्या प्रकारे मी तुम्हाला पेपर दाखवलेला आहे या प्रकारे तुम्ही पेपर आखा. यामध्ये प्रश्न क्रमांक 1 इकडे लिहा, इथं लिहा, मधलं पहिलं इकडे लिहा. अशा प्रकारे मित्रांनो नमुना उत्तरपत्रिका ही आदर्श उत्तरपत्रिका म्हणून मी तुम्हाला दाखवतो आहे. प्रश्न पहिला लिहित असताना पहिल्या प्रश्नातलं जे उत्तर आहे, जे विधान आहे, त्या विधानातल्या उत्तराला जे अंडरलाईन केली आहे ती अंडरलाईन करून विधान पूर्ण लिहिणं अपेक्षित आहे. 3 मार्काला 3 विधानं तुम्हाला पडणार आहे. त्याच्यानंतर ब मध्ये चुकीची जोडी ओळखा. आता चुकीची जोडी ओळखताना ही चुकीची जोडी आहे, ही चुकीची जोडी आहे, ही चुकीची जोडी आहे. 1 2 3 अशा प्रकारे 1 2 3 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क, हे 3 मार्क तुम्हाला मिळतील. अशा 6 पैकी 6 मार्क तुम्हाला प्रश्न पहिल्यामध्ये मिळतो. म्हणून या प्रकारे पेपर आखायला सुरुवात करा. नंतर नवीन प्रश्न नवीन पानावर सुरू करा. जसं आता याच्या खाली दुसरा प्रश्न सुरू केलेला नाही. काही मुलं इथंच प्रश्न दुसरा सुरू करून टाकतात. असं करू नका. नवीन पानावर नवीन प्रश्न सुरू करा. आता पहा प्रश्न दुसरा नवीन पानावर सुरू झालेला आहे आणि म्हणून त्यामध्ये बघा कशा प्रकारे कृती आखलेली आहे. आता या प्रकारे कृती आखून उत्तरं लिहिलेले आहे. त्यानंतर खालची कृती बघा, ही पण कशा प्रकारे तयार केलेली आहे. अशा प्रकारे कृती तुम्हाला पेनाने आखायची आहे. मग या प्रकारे ही कृती पण बघा. अशा प्रकारे मित्रांनो कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला आदर्श उत्तरं लिहित असताना या प्रकारची काळजी घ्यावी लागणार आहे. म्हणजे तुम्हाला 40 पैकी 40 मार्क मिळू शकतात, पण तेही अचूक उत्तरं लिहिली तर. मित्रांनो प्रश्न दुसरा ब बघा. यामध्ये सुद्धा मुद्देसूद उत्तर लिहिताना मुद्दे कसे एकाखाली एक क्रमाने आले पाहिजे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की इथं कसे दिसत आहे, क्रमाने मुद्दे दिसत आहे की हा प्रश्न आहे, त्याचा हे पहिला मुद्दा, हा दुसरा मुद्दा, हा तिसरा मुद्दा, हा चौथा मुद्दा, त्याच्याखाली हा 5वा मुद्दा. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही प्रत्येक मुद्द्याला अर्धा मार्क असेल आणि तो मुद्दा बरोबर असला पाहिजे तरच त्याला 2 पैकी 2 मार्क मिळतील. त्याच्यानंतर बघा मित्रांनो अजून काय काळजी घेऊ शकतात तुम्ही. हे बघा मुद्देसूद उत्तर असे लिहायचे तुम्हाला. प्रसार माध्यमांची आवश्यकता, मग त्याच्या खाली अंडरलाईन केलेली आहे. म्हणजे जो मुद्दा आहे त्या महत्त्वाच्या शब्दांना अंडरलाईन करा. छोट्या छोट्या कॉमन सोप्या गोष्टी आहे. या गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या, पाळल्या तर निश्चितच तुम्हाला या परीक्षेमध्ये आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल. प्रश्न दुसरा पहा, खेळ आणि चित्रपट. 4 मुद्द्यांमध्ये उत्तर लिहिलेलं आहे. जसं तसं एकदम छान सुंदर अक्षरामध्ये उत्तर लिहा. पूर्ण विराम द्या. मुद्दे असे एकाखाली एक लिहा, क्रमाने लिहा आणि चांगले लिहा. अक्षर चांगलं काढा, यावर तुम्ही भर द्या. मित्रांनो पुढे बघा, हा तिसरा प्रश्न बघा. तिसरा प्रश्नसुद्धा असाच मुद्देसूद तुम्ही लिहायचा आहे. एक आदर्श उत्तरपत्रिका म्हणून तुमच्या स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवतो आहे. प्रश्न तिसरा बघा. आता प्रश्न तिसरा संपला. नवीन पानावर नवीन प्रश्नाला सुरुवात करा. चौथा प्रश्न पहा, नवीन पानावर सुरू केलेला आहे. म्हणून मित्रांनो योग्य उत्तराला पैकीच्या पैकी मार्क मिळत असतात, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर 5वा प्रश्न पहा, इतिहासाचा मोठा प्रश्न आहे. 3 मार्कासाठी हा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जातो. मित्रांनो पहा, आधुनिक इतिहास लेखन पद्धतीचे 3 वैशिष्ट्य तुम्हाला विचारले. तुम्हाला जेवढे वैशिष्ट्य लिहिता येतील 4-5 जेवढे तुम्हाला माहिती आहे, जेवढे तुम्ही अभ्यासलेले आहे ते त्यामध्ये लिहिणं अभिप्रेत आहे. विचारले 3 आहे परंतु तुम्ही जास्ती लिहू शकतात. त्यानंतर बघा, विविध कला क्षेत्रात व्यवसायाच्या पुढील संधी उपलब्ध असतात. अशा प्रकारे प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अशा मुद्देसूद पद्धतीने लिहू शकतात. मित्रांनो हा जो 5वा प्रश्न झाल्यावर 6वा प्रश्न तुम्हाला राज्यशास्त्रावरती विचारला जातो. राज्यशास्त्राचा पहिला जो प्रश्न आहे 6वा, हा 2 मार्काला रिकाम्या जागा असतात. रिकाम्या जागांना अंडरलाईन करा आणि रिकामी जागा पूर्ण लिहा. अशा प्रकारे पूर्ण रिकामी जागा तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. काही मुलं नुसतं उत्तर लिहितात, एवढं उत्तर लिहितात, त्याच्या अंडरलाईन करतात त्याच्या खाली आणि बाकीचा मुद्दा सोडून देतात. अशा प्रश्नांना मार्क दिले जात नाही. आपलं उत्तर बरोबर असतं तरी पण आपल्याला 0 मार्क मिळतात. त्यामुळे मित्रांनो विधान पूर्ण लिहा आणि जे विकल्प आहे त्याला अंडरलाईन करा.
नवीन पानावर परत 7वा प्रश्न पहा. पुढील विधान चुकी बरोबर असं विचारलेलं आहे. आता आपण मागे पाहिलं होतं आचारसंहिता निवडणुकांच्या काळात लागू होते, आपण म्हटलं होतं ते बरोबर आहे. मग ते का बरोबर आहे तर त्याचं उत्तर तिथं 3 मुद्द्यांमध्ये लिहिलेलं आहे. एक पहा, आचारसंहिता लागू केल्यामुळे निवडणुका खुल्या वातावरणात व निष्पक्षपाती पद्धतीने घेता येतात. दुसरा मुद्दा, निवडणुकीच्या काळात गैरप्रकारांना आळा घालता येतो. तिसरा प्रकार, धाक, प्रसाद, दहशत किंवा बडी तो खानपिढी अशा प्रकारे कोणीही जबरदस्ती करून मतदान घेऊ शकत नाही, मतदान करू शकत नाही. त्यामुळे मुक्त वातावरणात मतदान होते, म्हणून निवडणूक आयोग निवडणुकीच्या दरम्यान आचारसंहिता लागू करते. अशा प्रकारे मित्रांनो, सहकारण ते उत्तर का बरोबर आहे हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. जर ते उत्तर चूक असेल तर ते का चूक आहे असं सहकारण ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. अशा प्रकारे सहकारण चुकी बरोबर ते लिहा. नंतर प्रश्न 8वा जो आहे मित्रांनो, या 8व्या मध्ये मुद्देसूद प्रश्नांची उत्तर लिहिणं तुम्हाला अपेक्षित आहे. तुम्ही समोर बघता जाय स्क्रीनवर की कशा प्रकारे मुद्देसूद आणि अतिशय सुंदर हस्ताक्षरामध्ये तुम्ही पेपर लिहू शकतात. त्यानंतर बघा पुढचा मुद्दा बघा, 8वा नंतर 9वा जो प्रश्न आहे 8वा ब बघा. आधी 8व्या ब मध्ये कशा प्रकारे कृत्या काढलेल्या आहे, अशा कृत्या तुम्ही परीक्षेला काढणं अपेक्षित आहे पेनाने, पेन्सिलचा वापर न करता. त्यानंतर बघा मित्रांनो, नवीन पानावर नवीन प्रश्न. प्रश्न 9वा बघा, न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मानाची व प्रतिष्ठेची जपणूक होण्यास मदत झाली. या मुद्द्याला तुम्ही 4 मुद्द्यांमध्ये, या प्रश्नाचं उत्तर 4 मुद्द्यांमध्ये तुम्ही लिहू शकतात. अशा प्रकारे मित्रांनो, समाजशास्त्र या विषयाच्या आदर्श उत्तरपत्रिकेच्या माध्यमातून तुमच्या लक्षात आला असेल, प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाच्या माध्यमातून तुमच्या लक्षात आला असेल की बोर्डाच्या परीक्षेमध्ये 40 पैकी 40 गुण मिळवणं हे किती सोपं आहे. त्याचबरोबर प्रथम सत्र परीक्षेमध्ये सुद्धा तुम्ही पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकतात. आणि या प्रकारे पेपर आखा, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप लक्षात ठेवा आणि अभ्यास करून सुंदर हस्ताक्षरामध्ये पेपर लिहा, म्हणजे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. आता येतं आपण थांबू.